अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाचा पराभव करत 27 वर्षाच्या तरुणाने जी आहे ती निवडणूक जिंकलेली आहे। आपल्यासोबत ऋषिकेश देशमुख स्वतः आहेत। ऋषिकेश, तुमचं G24च्या वतीने सर्वात आधी खूप खूप अभिनंदन। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षाचा पराभव केलेला आहे आणि 2 वेळा ते यापूर्वी निवडून आले होते। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम तुम्ही नवसारी प्रभागातील सर्व महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचे आभारी आहे, कारण त्यांनी भरघोस यांनी मला सहकार्य केलं आणि सर्व संघटन आम्ही योग्यतेने बांधलेलं होतं आणि संघटन व्यवस्थित असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आणि इथे आमच्या मित्रपरिवाराचं संघटन असल्यामुळे हा विजय शक्य झाला आणि सहज नाही तर 2200 मतांनी माझा इथे विजय झालेला आहे। आणि पोस्टल बॅलेटचे तर अजून मला काउंटिंग यायचे पोस्टल बॅलेटमध्ये आताच मला कळलं की त्याच्यातही मला जवळपास 250 पोस्टल बॅलेट वन साईड मिळालेलं आहे। त्यामुळे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग पोस्टल बॅलेटला जे सगळेजण गेलेले आहे त्यांचाही कौल हा भारतीय जनता पार्टीकडे आणि माझ्यासारख्या युवकांकडे आहे असं दिसतोय। तुम्ही जर पाहिलं तर सर्वात तरुण उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये होते। भाजपने तुम्हाला सर्वात तरुण उमेदवार म्हणून संधी दिली होती आणि तुम्ही आता खऱ्या अर्थानं या भाजपच्या विश्वासावर खरे उतरत आहे। तुमच्या हातामध्ये विजयाचं सर्टिफिकेट आहे। काय तुमच्या भावना आहे? भावना आता शब्दात व्यक्त होऊ शकत नाही, कारण माझ्यासारख्या 27 वर्षाच्या तरुणाला पक्षाने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करणं हे माझं काम होतं आणि ते काम आम्ही करून दाखवलेलं आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांच्या शब्दावरती त्या प्रभागामध्ये काम करतोय आणि त्या प्रभागामध्ये पुढे विकासाचं काम आम्ही नक्कीच करत राहू आणि खूप आनंद म्हणजे शब्दात व्यक्तही करू शकत नाही। नक्कीच तर हे होते ऋषिकेश देशमुख। आता शब्दातही आनंद व्यक्त करू शकत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती ऋषिकेश देशमुख यांनी दिली आहे। त्यामुळे येत्या काळात पुढे विकासाची कामं होत राहील अशी प्रतिक्रिया ऋषिकेश देशमुख यांनी दिली आहे। पुढे चॅनलची स्वागत आहे। स्वामी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।